नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे चव्हाण सर की क्लास. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा एक वेगळ्या टॉपिकवरती आहे आणि तोही ट्रेंड जे काही कॅप राऊंड 1 आणि 2 झाले त्या बेसिसवरती जो ट्रेंड आहे तो मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता हे मी का सांगतोय, कारण मला बऱ्याच पालकांनी म्हणजे स्पेशली जेव्हा कॅप 2 आता संपत आला आहे, ठीक आहे, आणि कॅप 3च्या दिशेने आपण आता चाललो आहे, तर त्यावेळी मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की बेटरमेंटचे चान्सेस आहेत का ओके. आणि हा क्वेश्चन प्रत्येक दिवशी मला कोणी ना कोणीतरी विचारतच आहे. मग ते कॅप 1ला अलॉटमेंट झालं असेल, मग त्यावेळी बेटरमेंट होईल का, किंवा जर एखादं अलॉटमेंटच झालं नाही तर आता अलॉटमेंट भेटेल का, ओके. मग तीच सिच्युएशन पुन्हा कॅप 2ला, मग विद्यार्थी आणि पालक दोन्हीही हे क्वेश्चन विचारत आहे. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून तुम्हाला याच्यामागे मी जेव्हा म्हणत असतो की तुम्ही कायम बेटरमेंटसाठी जा, सेल्फ फ्रीज करू नका. ऑटो फ्रीज झालं तर त्याला काही ऑप्शनच नाही आहे, पण सेल्फ फ्रीज स्वतःहून का करू नये हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. कारण 1% जरी चान्स इथे बेटरमेंटचा झाला तर त्यामुळे तुम्हाला एक चांगली ब्रांच किंवा एखादं चांगलं कॉलेज भेटण्याचे चान्सेस असतात. आणि त्यामुळे मी तुम्हाला कायम सांगत असतो की तुम्ही बेटरमेंटला जा. तरी पण पालकांना या गोष्टींवर विश्वास बसत नाही किंवा त्यांना ही प्रोसेस अजून कंटिन्यू करायची नसते, जे आहे ते घेऊन मोकळं व्हायचं असतं. पण त्यांना एक लाँग टर्मच्या दृष्टीने त्यांचा किती एक नुकसान होऊ शकतं हे मला इथे सांगायचं असतं. आणि त्यामुळे मी काय सांगत असतो की तुम्ही थोडं बेटरमेंटला ट्राय करा. झालं तर चांगलंच होणार आहे, त्यामध्ये काही लॉस नाही. तर आज मी तेच बेटरमेंटला का जायचं किंवा ते बेटरमेंट होईल का, ओके, तर या प्रश्नाचं उत्तर मी विथ डेटा देणार आहे आणि ते तुम्ही इथे समजून घ्या. ओके. सो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मला एकच रिक्वेस्ट करायची की हे व्हिडिओ जे मी काय बनवत असतो ते जास्तीत जास्त इतर विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काही गरजू विद्यार्थी असतील किंवा पालक असतील ज्यांना या प्रोसेसबद्दल आयडिया नसेल तर त्यांना याचा थोडाफार फायदा होऊ शकेल. ओके. आणि त्यांच्या मनातील काही शंका असतील तर त्या दूरही होतील. तसेच व्हिडिओ आवडल्यास 101% लाईक तर कराच आणि शेअर पण करा. ओके. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू की कॅप 1 आणि कॅप 2 नंतर ट्रेंड काय आहे आणि तुम्ही बेटरमेंटला जावं की न जावं. ओके. या सर्व गोष्टींबद्दल मी इथे आता बोलणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही एक डेटा पाहू शकता, ठीक आहे. तर हा डेटा जो आहे तो मी कॅप 1 आणि कॅप 2 ओके यावरून तो काढलेला आहे. म्हणजे बघा, हा कॅप 1चा व्हॉट यू कॅन से कट ऑफ आहे आणि हा कॅप 2चा कट ऑफ आहे. तसंच हे कॅप 1 साठी मेरिट नंबर आहे आणि हा आहे मेरिट नंबर कॅप 2 साठी. आता इथे मी टॉपची 4 कॉलेजेस कन्सिडर केली आणि त्याच्यामध्ये आहेत VJTI, देन COEP, देन SPIT आणि PICT. ओके, ठीक आहे. ही टॉप 4 कॉलेजेस एक ट्रेंड सेट करतात, कायम लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ही 2 कॉलेजेस मी फक्त यासाठी केले कारण याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी मला क्वेश्चन विचारले आणि जास्तीत जास्त डिस्कशनचा जो टॉपिक आहे की VITला जावं की PCCOEला जावं, PCCOE चांगलं आहे की VIT चांगलं आहे, तर त्याच्यामुळे पण ही 2 कॉलेजेस मी कन्सिडर केले कारण त्याच्यावरती मला बरेच क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत मुलांनी. ओके. तर आता इथे बघा, जर मी ही 4 कॉलेज कन्सिडर केले तर इथे बघा कॅप 1चा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, आणि कॅप 2चा कट ऑफ आहे, तर इथे काय झाला आहे, तो डिक्लाइन झालेला आहे. ओके, कमी झालं आहे. इवन मेरिट नंबर बघा 103 to 119, म्हणजेच काय झालं आहे, मेरिट पण डाऊन झालेला आहे. मेरिट नंबर, मेरिट वाढला म्हणजे काय, तुमचा हा कमी होतोय. त्यामुळे तिथे 103 पर्यंत 103 मेरिट नंबरपर्यंत जे ॲडमिशन झालं ते 119 पर्यंत, म्हणजे 16 मुलं सेकंड राऊंडला कम्प्युटर. तर हे जे आहे ना हे सर्व CS साठी आहे. ओके, ओनली फॉर द CS. मी इथे CSचाच कट ऑफ घेतला आहे, नॉट CS रिलेटेड ब्रांचेस, म्हणजे AIML किंवा AIDS किंवा IT काही कन्सिडर केलं नाही. त्यांची टॉपची ब्रांच जी आहे CS, ओके, त्यासाठी मी कन्सिडर केलं आहे. म्हणजे इतर ब्रांचेसमध्ये तर किती चेंजेस होईल याचा तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. तसंच आता COEPला गेलो आपण, ठीक आहे. हे झालं पहिलं VJTI, सेकंड COEP. तर COEPचा पण कट ऑफ बघा कमी झालेला आहे, अगेन डाऊन ट्रेंड कॅप 1 टू कॅप 2 जाताना. आणि इथे बघा जवळपास तुम्ही डिफरन्स बघा ऑलमोस्ट 200चा दिसतोय. ओके, म्हणजे जवळपास 150 160 आहे. तर एक ॲप्रॉक्सिमेटली आपण पकडू की 200 मेरिट नंबरने तो खाली आलेला आहे. ओके. तसंच आता तुम्ही पुढे जाल तर SPIT आणि PICT
तर यांचे पण बघा कट ऑफ जे आहेत ठीक आहे ते खाली आलेले आहेत, दोघांचेही डाऊन झालेले आहेत. आणि इथे बघा इथे एक्झॅक्ट तुम्ही म्हणू शकता की 200 ने खाली आला आहे, इथे पण ऑलमोस्ट तुम्ही तसं म्हणू शकता. ठीक आहे. तर मला आता इथे काय म्हणायचं, इथे जवळपास 150 स्टुडंट्सने तो डाऊन आलेला आहे. मग आता इथे मला हे टॉप 4ची कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये पण मला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं आहे जे मी मागच्या वर्षीपासून सांगतोय की जेव्हा पण तुम्ही VJT आणि COEP कंपॅरिझन करत असाल, ठीक आहे, ऑफकोर्स ज्यांना लोकेशनला प्रेफरन्स जास्त द्यायचं आहे तर मी आधीच सांगितलं की तुम्ही पुण्यात असाल तर COEP घ्या आणि मुंबईत असाल तर ऑफकोर्स VJTIला घ्या. पण जे पुण्यातही नाहीत, मुंबईतही नाहीत किंवा अशी मुलं जी पुणे मुंबईचीच आहेत पण त्यांना लोकेशन मॅटरच करत नाही, तर त्यावेळी मी कायम सांगत आलो स्टुडंटला की तुम्ही VJTIला प्रेफरन्स द्या. ओके. आणि याचे कारण काय हे सेपरेट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, पण थोडक्यात इथे सांगायचं आहे. तर हे बघा किती क्लब्स आहेत, ठीक आहे, किंवा किती एकर जागा आहे, ओके, किंवा लिगसी त्या कॉलेजची किती आहे, याला मी जास्त इम्पॉर्टन्स देत नाही. मी जास्त इम्पॉर्टन्स 4 वर्षानंतर ते तुम्हाला काय देईल या गोष्टीला मी इम्पॉर्टन्स देतो. आणि त्या गोष्टीमध्ये 2च चान्सेस आहेत, एक तर प्लेसमेंट आणि दुसरा हायर एज्युकेशन. म्हणजे जर मला इथे सांगायचं झालं तर आफ्टर 4 इयर्स मी फक्त 2च गोष्टींना महत्त्व देतो, ते म्हणजे तुमचं एखाद्या विद्यार्थ्याला प्लेसमेंट काय भेटेल आणि दुसरं हायर एज्युकेशनच्या अपॉर्च्युनिटीज. आता पूर्वीसारखे दिवस नाही राहिलेत, प्रत्येक ब्रांचमध्ये हायर एज्युकेशन आहे, एव्हरी ब्रांच. ओके. हॅज वॉट स्पेशलायझेशन ॲट मास्टर्स लेवल. आणि तेही असं नाही की तुम्ही भाऊ मेकॅनिकल केले तर मला मेकॅनिकललाच जायचं. आता मल्टीडिसिप्लिनरी आहे, म्हणजे मेकॅनिकलचा स्टुडंट कम्प्युटर करू शकतो स्पेशलायझेशन, ठीक आहे, पुढे जाऊन MS करू शकतो, MTech करू शकतो. मग मला इथे असं म्हणायचं आहे की प्लेसमेंट हाच एक क्रायटेरिया इथे राहतो, कारण हायर एज्युकेशन तर तुम्हाला सगळ्याच ब्रांचमध्ये अवेलेबल आहे. सो ज्याला हायर एज्युकेशनला जायचं लाईक MS MTech तो इझिली जाऊ शकतो. मग त्याला काही VJTI किंवा COEPच पाहिजे अशी काही गोष्ट नाही आहे. पण प्लेसमेंट, ठीक आहे, आणि तुम्ही जर ओव्हरऑल कन्सिडर केलं, ठीक आहे, दोन्ही कॉलेजचं प्लेसमेंट तर चांगलंच आहे, पण सगळ्या गोष्टी ज्या मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तर तो व्हिडिओ जेव्हा पाहिला तेव्हा तुम्हाला कळेल की VJTI इज समवॉट हॅव्हिंग ॲन एज ओव्हर COEP. ओके. ज्यांना प्लेसमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, ओके, त्यांनी VJTI कायम प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. ओके. तुमच्याकडे किती क्लब आहेत किंवा किती एकर जागा आहे, त्यात तुम्ही 4 वर्ष काय करणार आहात. ओके. सो हा वेगळा प्रश्न आहे. किती क्लबमध्ये पार्टिसिपेट होणार आहात तुम्ही विद्यार्थी, किंवा त्या प्रत्येक क्लबचा तुम्हाला किती यूज होणार आहे. ओके. तर ह्या गोष्टी मॅटर करत नाही. किंवा एखाद्या कॉलेजमध्ये किती ग्राउंड्स आहेत, किती एकर्स स्पेस अवेलेबल आहे, याने काहीच फरक पडत नाही तुम्हाला. तुम्ही 4 वर्ष एन्जॉय कराल या गोष्टी. बट 4 वर्षानंतर जे मॅटर करतं, ठीक आहे, आणि जे पण प्लेसमेंटमध्ये खास करून इंटरेस्टेड आहेत त्यांनी, मी मागच्या वर्षी पण सांगितलं की VJTI तुम्ही प्रेफर करा. ओके. आणि तुम्ही इथे पाहू शकता ट्रेंड. ओके. तर इथे बघा VJTIचा जो कट ऑफ आहे तो 103.119, व्हेअर ॲज COEPचा कट ऑफ हा त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि हे कट ऑफ्स मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचे घेतो आहे, नॉट फॉर द IT और एनी CS रिलेटेड, जे एकदम टॉपची ब्रांच सध्या ट्रेंडिंग ब्रांच आहे. ओके. सिमिलरली मी SPIT आणि PICTमध्ये पण सांगत असतो, ठीक आहे. ऑफकोर्स PICTचं एक ब्रँड व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये, एक वर्ल्ड रेकग्निशन आहे, एक लिगसी आहे. पण कम्पेअर्ड जी करंट सिच्युएशन आहे त्यानुसार जर तुम्ही प्लेसमेंटमध्ये खरंच इंटरेस्टेड असाल, ठीक आहे, प्लेसमेंटमध्ये, तर मी तुम्हाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तुम्ही SPITला प्रेफर करा इफ यू आर इंटरेस्टेड इन द प्लेसमेंट. त्यांचा जो मीडियन पॅकेज आहे, ओके, इज ग्रेटर दॅन PICT. तर त्यामुळे मला इथे असं वाटतं की एकंदरीत तुम्ही ह्या गोष्टींचा विचार कराल तर हे बघा ट्रेंड पण तेच सांगतो, मी काही वेगळं सांगत नाही आहे. ओके. SPITचा जो कट ऑफ आहे तो हायर दॅन वॉट PICT. जरी जवळपास तुम्हाला वाटत असला तरी मुलं प्रेफर करताना बघा SPIT प्रेफर करत आहेत. ओके. सो ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही जास्त डिटेलमध्ये वाचता त्यावेळी तुम्हाला कळतं. पण आता आपण ट्रेंड काय पाहतो की CAP 1 आणि CAP 2चा ट्रेंड. तर मेरिट नंबर असो किंवा कट ऑफ असो, दोघांचाही काय आहे, डिक्लाइन आहे ट्रेंड. ओके.
आता हे झालं काय, आता VIT आणि PCCOE तर एकदम जवळपास आहेत बघा, इथे 98.94 अँड 98.92 आणि इथे जर पाहिलं तर 3500 3584, ओके, 3505 3584. तर मला इथे सांगायचं की या दोन्ही कॉलेजमध्ये मी पहिले पण व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे की तुम्ही लोकेशन वाईज प्रेफर करा. जो पुण्यात राहणार आहे स्पेशली, ठीक आहे, तर तो जर पिंपरी चिंचवड एरियात असेल तर गो अहेड विथ द PCCOE. अँड इफ यू आर इन अ पुणे रिजन, ओके, तर तुम्ही VITला प्रेफर करा. आणि त्यातही जर मला जास्तच डिटेलमध्ये सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की VIT इज रिअली गुड कॉलेज. म्हणजे असं नाही की ते कॉलेज चांगलं नाही आहे किंवा मी PCCOE त्याच्यापेक्षा चांगलं आहे असं म्हणत नाही आहे, ठीक आहे, दोन्ही इक्वल आहे. पण जर तुम्हाला क्वालिटी प्लेसमेंट हवं आहे, ओके, क्वालिटी प्लेसमेंट मीन्स कोअर जॉब्स तुमच्या फील्डमधले, ओके. म्हणजे तुम्ही म्हणाल की लाईक तुमच्या प्रोडक्ट रिलेटेड तुमचा जॉब असेल, ठीक आहे, डेव्हलपमेंटचे वगैरे जॉब असेल तर ते VITमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. पण इथे क्राऊड खूपच झाला आहे. म्हणजे त्यांचा CS आणि CS रिलेटेड जो काउंट आहे ना तो ऑलमोस्ट 2700पर्यंत जातो सीट्स, ठीक आहे. त्यामुळे क्राऊड खूप आहे, कॉम्पिटिशन हाय आहे. सो व्हेन यू टेक ॲडमिशन तर तुम्ही इथे एक सिम्पल भाषेत सांगायचं तर तुम्हाला एक क्वालिटी प्लेसमेंट तर भेटू शकेल, बट हाय रिस्क अँड ऑफकोर्स बिकॉज ऑफ हाय रिस्क देअर आर चान्सेस ऑफ गेटिंग हाय पॅकेजेस, ओके. तसंच जर मी PCCOEच्या बद्दल सांगायचं झालं, ठीक आहे, तर मी म्हणेल की इक्वली गुड आहे, पण इथे तुम्हाला प्लेसमेंटची क्वांटिटी जास्त आहे, ओके. क्वालिटी मीन्स वॉट, कोर जॉब रोल्स, ठीक आहे. आणि इथे काय, इथे मास रिक्रुटर जास्त आहेत. असं नाही की क्वालिटी जॉब भेटत नाही, त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता की खूप चांगल्या कंपन्या तुम्हाला कोर जॉबचे रोल भेटतात. बट ओव्हरऑल जर मी पाहिलं ना तर क्वांटिटी मीन्स मास रिक्रुटमेंट जास्त होते इथे, मास रिक्रुटमेंट आणि लेस क्वालिटी जॉब्स आय कॅन से. पण याच्यामुळे काय होतंय बघा, इथे तुम्हाला काय होतं की कोर जॉब्स मिळतात, इथे तुम्हाला क्वांटिटी जास्त आहे. म्हणजे उद्या जर प्लेसमेंटला एखाद्या मेकॅनिकलवाल्याने एक चांगला परफॉर्मन्स दिला तर त्याला पण IT कंपनीमध्ये जॉब भेटू शकतो, ओके. आणि सेम सिनारिओ हा तुम्ही अगदी टॉपच्या कॉलेज म्हणून आलात तरी पण तुम्हाला दिसेल की बरीचशी मुलं ही IT कंपनीमध्येच प्लेस होतात, मग ते भले कुठल्याही ब्रांचची असो. तर त्यामुळे असं काही जास्त हे होत नाही. पण इथे क्वालिटी प्लस क्वांटिटी आहे, बट लेस क्वांटिटी बट ह्यूज क्वांटिटी, मास रिक्रुटमेंट जास्त आहे इथे. आणि त्यामुळे काय होतंय बघा, तुमची रिस्क कमी होते, लेस रिस्क, कारण मास रिक्रुटर्स असल्यामुळे तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त अवेलेबल होतात PCCOEला, ओके. लेस रिस्क बिकॉज ऑफ वॉट, मोर जॉब्स अवेलेबल, ओके. बट इथे ह्यूज पॅकेजेस आहेत, इथे ते पॅकेजेस काही सिलेक्टेड, कारण मी म्हटलं काय लेस क्वालिटी जॉब्स आहेत, सो लेस पॅकेजेस मी म्हणू शकतो, किंवा पॅकेज ह्यूज भेटेल पण ती जी मुलांची जो नंबर असेल तो कमी असेल, ठीक आहे. बट इथे तुम्ही एक सांगू शकता की स्टॅबिलिटी भेटू शकते तुम्हाला, की बाबा जर मी चांगलं परफॉर्म केलं तर मला जॉब भेटेल PCCOEमध्ये. बट व्हेन आय कन्सिडर दिस वन, ऑफकोर्स हाय रिस्क, बट इफ यू परफॉर्म वेल हाय पॅकेज. इथे पण जवळपास आता मी पाहिलं आहे तर यांचं काहीतरी 51 लाखचं हायेस्ट पॅकेज दाखवत आहेत, व्हेअर ॲज हिअर 61 लाखचं पॅकेज दाखवत आहेत. सो इथे पण पॅकेज आहे, इकडे पण पॅकेज आहे. बट ओव्हरऑल जेव्हा मी सिनारिओ सांगतो तर लेस क्वालिटी, ह्यूज क्वांटिटी, मास रिक्रुटमेंट, लेस रिस्क, स्टॅबिलिटी वाढते त्यामुळे, ठीक आहे. पॅकेजेस हाय अवेलेबल आहेत बट फॉर व्हेरी सिलेक्टेड स्टुडंट्स. इथे जर तुम्ही म्हणाल तर क्वालिटी प्लेसमेंट आहे, कोर जॉब रोल्स आहेत, बट हाय रिस्क, क्राऊड खूपच आहे इथे, ठीक आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय. तुम्ही गॅरंटीड असं सांगू शकत नाही की मला जॉब भेटेलच, बट जर भेटला तर यू कॅन सिक्युअर हाय पॅकेज इन द VIT. दुसरी गोष्ट मला एक इथे महत्त्वाची सांगायची की या दोन्ही कॉलेजचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, ओके, लास्ट 2 इयर्सचा डेटा VITला तर मला दिसलाच नाही आहे, ठीक आहे, ॲज वेल ॲज PCCOEला पण, ओके. म्हणजे एक डिटेल डेटा रिपोर्ट जसं असतो लाईक VJTI, COEP, PICT, SPIT देतात तसा यांनी कुठेही दिलेला मला दिसलेला नाही आहे. सो त्यामुळे तुम्ही थोडंसं
मुलांशी वगैरे बोलून घ्या, तिथल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसला व्हिजिट करा, ठीक आहे, आणि मग डिसाईड करा. ओके. पण ओव्हरऑल जे काय मी मुलांशी डिस्कशन केलं आहे, जे काय त्यांच्या वेबसाईटवरती आहे आणि जे काय माझे सोर्सेस आहेत त्यांच्यावरून मी एक सांगू शकतो की बोथ आर इक्वली गुड. ओके, बोथ आर इक्वली गुड. बोथ आर इक्वली गुड. ओके. सो नाव कमिंग बॅक टू येस चार्ट. तर इथे आता एक क्लिअर झालं आहे की ट्रेंड जो आहे तो डिक्लाइन आहे. ओके. आणि आता याच कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला कुठलीही ब्रांच चालत असेल, ठीक आहे, तर मिनिमम कट ऑफ किती पाहिजे तो बघा. बघा, जर तुम्हाला VJTIला एंट्री पाहिजे आणि इफ यू आर लुकिंग फॉर द टेक्स्टाईल, ठीक आहे, तर बघा तुम्हाला जवळपास हा मेरिट नंबर होता जो नंतर इन्क्रीज झालेला आहे 8265 किंवा जो व्हॉट यू कॅन से की मेरिट नंबर जो आहे तो आता इथे काय होतं आहे बघा. जर याला आता इथे समजा कॅप 1ला 97.33 मार्क्स आहेत, ठीक आहे, तर हा जो मुलगा आहे, ठीक आहे, याला जर CS किंवा CS म्हणजे CS पाहिजे असेल तर तो बघा ह्या कुठल्याच कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागणार नाही आहे. बरोबर, ठीक आहे. मग आता त्याने फॉर्म भरलाही असेल कदाचित आणि मग त्याच्या लक्षात आलं असेल की बाबा मला पहिली टॉपची जी काही 5-6 कॉलेज आहेत त्याच्यात पण मला सीट भेटत नाही CS. ओके. किंवा भेटलं असेल तर ENTचे चान्सेस जास्त आहेत. मग त्यानंतर काही काही मुलं जी असतात ती मग विचार करतात की याच्यापेक्षा VJTI हा एक चांगला ब्रँड आहे. करेक्ट. सो विल गो अहेड विथ दॅट. एक गव्हर्नमेंट कॉलेजचं तुमच्या नावावरती स्टॅम्प येतो. ओके. आणि त्यामुळे पण मुलं टेक्स्टाईल वगैरे ह्या ब्रांचेस घेतात. ओके. सो इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर डाऊन in the list for the 6th, 7th or 8th, 9th number of college, तुम्हाला डिरेक्टली टॉपचं कॉलेज भेटतं. आणि जर तुमचं एम क्लिअर नसेल, मी पहिलेच सांगितलं की जर तुम्हाला 4 वर्षानंतर काय करायचं हे जर तुम्हाला क्लिअर नसेल तर मी स्पष्ट सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त चांगलं कॉलेज मिळायचा प्रयत्न करा. आणि टेक्स्टाईलचा पण प्लेसमेंट खूप चांगला आहे VJTIचा. जर तुम्ही या मार्क्सने एखादं कुठलं तरी 10व्या नंबर किंवा 11व्या नंबरचं CS घेण्यापेक्षा VJTIचं टेक्स्टाईल इज हायली रेकमेंडेड इफ युअर एम इज नॉट क्लिअर. जर तुमचा एम क्लिअर नसेल तुम्हाला तर हे रेकमेंडेड आहे. ओके. त्यानंतर विल गो अहेड विथ द COEP मेटॅलर्जी ब्रांच आहे. ठीक आहे. ही ह्यांचा सगळ्यात कमी लोवेस्ट कट ऑफ असलेली ब्रांच आहे. तर एवढे पर्सेंटाईलच्या आसपास पाहिजेत आणि मेरिट नंबर तुमचा याच्या आसपास पाहिजे. आता हे मी का दाखवतोय की ह्या कॉलेजमध्ये तुम्ही एंट्री अशा वेळी घ्या मिनिमम मार्क्सने या ब्रांचेसोबत जेव्हा तुमचे एम अजिबात क्लिअर नसेल तुम्हाला की 4 वर्षानंतर मला काय करायचं आहे. मग एक चांगल्या कॉलेजचा ब्रँड घ्या, तिथे अपॉर्च्युनिटीज जास्त भेटतील तुम्हाला आणि तिथून तुम्ही पुढे काही ना काहीतरी डिसाईड करू शकता. म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो इथे. तर इथे पण तुम्ही पाहू शकता की SPIT PICT ह्याच्यामध्ये ENTC ब्रांच सगळ्यात लोवेस्ट कट ऑफवाल्या आहेत. ठीक आहे. आणि इथे जर तुम्हाला एंट्री पाहिजे SPITला तर एक 1400-1500च्या आसपास तुमचा रँक असणं गरजेचं आहे. आणि इथे जवळपास 2245 पर्यंत रँक असणं गरजेचं आहे. जो नंतर कॅप 2ला अजून खाली आला आहे बघा, 1800 SPITला आणि जवळपास 2500 पर्यंत PICTला आला आणि तो ऑफकोर्स अजून खाली येणार आहे. ओके. कॅप 3 कॅप 4 अजून बाकी आहेत. त्यानंतर ह्या दोन जास्त व्हॉट यू कॅन से कॉलेजेस आहेत ज्याच्याबद्दल जास्त डिस्कशन झालं आहे. तर त्यांचीही तुम्ही बघा 95 पर्सेंटाईल असतील तर तुम्ही ह्या दोन्ही कॉलेजमध्ये एंट्री घेऊ शकता विथ सिव्हिल ब्रांच. आणि तुमचा जो नंबर आहे, ठीक आहे, मेरिट नंबर तो एक 18,000च्या आसपास फॉर वॉट VIT आणि PCCOसाठी एक 15,000च्या आसपास असणं गरजेचं आहे. मग हे बघा तुम्ही इथे पाहू शकता की तुम्ही एक 15,000पर्यंत असाल तर तुम्ही या कॉलेजेसमध्ये एंट्री घेऊ शकतात कन्सिडरिंग द लोवेस्ट कट ऑफवाल्या ब्रांचेस. ठीक आहे. आणि हे बघा इथे CS फक्त बघितलं, मी CS रिलेटेड म्हणतच नाही इथे बिलकुल, पण मी CSच कन्सिडर करतो आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग और कम्प्युटर सायन्स. ठीक आहे. जी काय त्यांची टॉपची मेरिट असलेली ब्रांच आहे ती. तर इथे ॲक्च्युली ही ब्रांच जी आहे ना ती ट्रेंड सेटर आहे. म्हणजे यांचा जर मेरिट कमी कमी होत गेला तर याचा इफेक्ट बाकी सगळ्या ब्रांचेसवर होत जातो. म्हणजे इकडे जर 100ने कमी होत असेल तर बाकीच्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला 400-400 500-500ने डिफरन्स तुम्हाला दिसू शकतो. ओके. आणि जसं तुम्ही कॉलेजमध्ये जाल खाली तर तो अजून डिफरन्स वाढत जातो. मग याचा अर्थ असा एकच होतो आहे की मेरिट डाऊन होतं आहे ॲज मेरिट काय दाखवतो आहे, डाऊन ट्रेंड दाखवतो आहे ॲज यू गो ऑन फ्रॉम वॉट कॅप 1 टू कॅप 2
आणि एक्सपेक्टेड आहे की कॅप 3ला तो अजून खाली जाईल. ओके, अँड देन फायनली द कॅप 4. सो जर आपण असं कन्सिडर केलं तर कॅप 3ला पण तो अजून डाऊन जाईल अँड त्यानंतर कॅप 4. ओके, तर आता मला इथे काय सांगायचं आहे की जसं इथे बघा हा 103ला क्लोज झाला, ह्याच्या पुढे अजून 16 मुलं आहेत. ओके, नॉट नेसेसरी की 16च्या 16 मुलांनी कम्प्युटरच घेतलं असेल. ओके, बट 119 मेरिट नंबरवाला असेल त्याने जर कॅप 1ला विचार केला असता की 103ला क्लोज झालं आहे VJTA आणि ह्याच्यावरती तर अजून कॉलेजच नाही आहे बाकी आता, म्हणजे मला आता बेटरमेंट होणारच नाही. ठीक आहे, म्हणजे मला थोडक्यात इथे असं सांगायचं आहे की VJTIला कॅप 1ला ठीक आहे जर 103ला क्लोज झालं तर 103च्या पुढे 104 105 अगदी आता 119 लागलेलं आहे. ठीक आहे, कॅप 2ला किती लागलं आहे 119. मग जर याने विचार केला असता की 103ला क्लोज झालं आणि VJTIच्या अजून वरती तर कॉलेजच नाही आहे कुठलं, म्हणजे मला आता बेटरमेंट होणारच नाही. ओके, तर मग त्याने त्यावेळी जर फ्रीज केलं असतं जे काय असेल ते त्याच्याकडे, पण ते CS च्या ऐवजी दुसरंच असेल, लाईक IT असू शकतं. ठीक आहे, किंवा ENTC असू शकतं, काही असू शकेल. ओके, त्याने जर फ्रीज केलं असतं, त्याने जर बेटरमेंटला गेलाच नसता तर त्याला आज VJTI CS भेटला असता का? व्हेरी सिम्पल. मी म्हणत नाही की तुमचं प्रेफरन्स हा वाढेलच. ओके, पण जर 1% जरी चान्स असेल तर तुम्ही अजून बेटर चान्स तुम्हाला भेटू शकतो, बेटर कॉलेज भेटू शकतं. मग यात नुकसान काय आहे तुमचं? ओके, नुकसान बिलकुल पण नाही आहे. तुम्ही बेटरमेंटसाठी जा, फक्त काय आहे की तुम्हाला थोडा स्पॅन. बरं, तुम्ही लवकर ॲडमिशन घेऊन तरी करणार काय? तुमचं डायरेक्ट सेकंड इयरसारखं पण नाही की त्यांचं कॉलेज ऑलरेडी चालू झालं आहे आणि त्यांचं सिलेबस मिस होतं वगैरे, असं काही नाही आहे. तुमचं सर्वांचं कॉलेज एकाच वेळी चालू होणार आहे इन द मंथ ऑफ सप्टेंबर. मग घाई कशाबद्दल आहे? ओके, माझं एवढंच म्हणणं आहे की जर हा मुलगा 119वा जर बेटरमेंटला जातो आणि त्याला CS भेटतं आहे इन कॅप 2, तर मग तुम्ही लोकांनी घाई करायची गरज काय आहे? बिलकुल माझं पहिल्यापासून मत आहे की जर तुमचे ऑटो फ्रीज झाले नाहीत ऑप्शन तर ऑलवेज गो फॉर द बेटरमेंट, ऑलवेज गो फॉर द बेटरमेंट. ओके, सो या आता डेटावरून एक गोष्ट क्लिअर झाली की बेटरमेंट होण्याचे चान्सेस असतात. ओके, नाही असं नाही. आता हे बघा याच्यामध्ये बेटरमेंट का झालं तर हे बघा पहिल्या कॅप 1ला ऑप्शन 1 जो होता तो ऑटो फ्रीज झाला आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ऑटो फ्रीज झालेले जे आहेत ना त्यातल्या बऱ्याच मुलांनी ॲडमिशन पण घेतले नव्हते, मग त्या सीट तर व्हेकंट राहिल्या. ओके, काय झालं, सीट व्हेकंट राहिल्या, ऑटो फ्रीज होऊन पण ॲडमिशन नाही घेतले, त्याने ॲडमिशनच घेतलं नाही एखाद्या मुलाने. ओके, मग काय आली ती सीट अवेलेबल झाली फॉर वॉट कॅप 2. कॅप 2चे पुन्हा फॉर्म भरले गेले. आता त्या मुलाने जर ॲडमिशन घेतलं नाही तर तो कॅप राऊंडच्या बाहेरच गेला, ही इज नॉट एलिजिबल फॉर द रिमेनिंग राऊंड्स. मग त्यामुळे पुढच्या मुलांना चान्स भेटला. आता काय काय मुलं म्हणतात की सीट व्हेकंट दाखवतं तरी पण आमच्यात काहीच बेटरमेंट झालं नाही. जर VJTIला जर 10ने जरी वाढते तर खाली खाली असेल तसं ते अगदी हजारात पण मूव्ह होऊ शकतं, जसं Tier 3 पर्यंत जाऊ आपण तसं मेरिट नंबर. पण आमचं तर काहीच नाही, आमचं ॲज इट इजच आहे. मग आता इथे काय झालं माहिती आहे की मी जेव्हा कॅप 1 संपला त्यानंतर असे बरेच स्टुडंट्स भेटले ज्यामध्ये पहिली कॅटेगरी होती की त्यांनी कॅप 1चा ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता. ओके, कॅप 1चा ऑप्शन फॉर्मच भरलेला नाही आहे. माझ्याकडे एक केस आहे की तो नीटसाठी प्रिपेअर करत होता, तो मेडिकलला ॲडमिशन घेणार होता, त्याचं एका ठिकाणी ॲडमिशन पण झालं होतं, पण नंतर काही अजून काही गोष्टी असतील त्याच्यामुळे ते त्याला नाही जायचं आहे तिथे आणि पुन्हा तो इंजिनिअरिंगला आता तो ॲडमिशन फॉर्म भरतो आहे आणि मग त्याने आता कॅप 2ला ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. कॅप 1ला ऑप्शन फॉर्मच भरला आणि त्याला मार्क्स आहेत ऑलमोस्ट 98% आहे. ओके, मग आता त्या मुलाने जर मधीच एंट्री घेतली असेल, जरी वरती सीट व्हेकंट असेल, मग ती त्याला अलॉट होणार आहे. ओके, असं नाही की वरच्या सीट व्हेकंट राहिल्या म्हणून तुम्ही सगळे वरती शिफ्ट होणार आहेत. अशा बऱ्याच केसेस आहेत की कॅप 1मध्ये मुलांनी ऑप्शन फॉर्म पण भरले नव्हते बिकॉज ऑफ एनी रिझन. ओके, दुसरी गोष्ट आहे कॅप 1मध्येच पहिली तर होतं की नो ऑप्शन फॉर्म फिल्ड बाय स्टुडंट. दुसरी केस होती की रॉंग ऑप्शन फॉर्म भरले होते.
रॉंग ऑप्शन मी असे काय काय तुम्हाला एक एक एक्झाम्पल देईन की अगदी त्यांना 97% असून पण कॉलेज अलॉट झालेली नाही आहेत, कारण त्यांनी फक्त काय टाकले VJT आणि COEP. कसं काय अलॉट होईल 97%? तर ह्या गोष्टी असल्यामुळे त्यांना अलॉटमेंट झाली नाही. मग ज्यावेळी ते कॅप 2ला जेव्हा सिरियस झाले, त्यांनी अभ्यास केला एखाद्या म्हणजे ज्याला या प्रोसेसबद्दल माहिती आहे, माझ्याकडे तर अशा 4-5 केसेस आहेत, पण ज्याला ह्याबद्दल माहिती आहे त्यांच्याकडून जेव्हा त्यांनी कॅप फॉर्म भरून घेतले, ठीक आहे, त्यावेळी त्यांना आता अलॉटमेंट झालेली आहे. ओके, मग यामुळे अशी पण मुलं जी होती जी आता कॅप 2मध्ये घुसलेली आहेत ॲडमिशनमध्ये. काय काय मुलं मी माहीत सांगितलं की बाबा एखाद्याला 10व्या नंबरच्या कॉलेजचं कुठेतरी CS लागतं आहे, ज्याचं प्लेसमेंट वगैरे काहीतरी 60-70% असेल, त्यापेक्षा तो म्हणतो की मला 4 वर्षांतर काय करायचं माहीतच नाही आहे, तर त्यापेक्षा मी चांगलं कॉलेजलाच अप्लाय करतो. मग तो मुलगा घुसला आहे बघा आता कुठेतरी टेक्स्टाईल किंवा प्रोडक्शन किंवा सिव्हिलला घुसेल. तर अशा चेंजेस होत असतात, ठीक आहे. तर त्यामुळे जर तुमची यावेळी बेटरमेंट झाली नाही तर याला बरीच रिझन्स आहेत, आणि याचा अर्थ असा नाही की ती बेटरमेंट होणारच नाही. ओके, हे बघा बेटरमेंट होईल की नाही हा दुसरा पार्ट आहे, पण तुम्ही जर कॅप 2 टू कॅप 3 किंवा कॅप 3 टू कॅप 4 जर गेला तर त्यात तुमचा लॉस काहीच नाही आहे. देर इज नो लॉस ॲट ऑल. तर या सर्व सांगण्याचं माझं एकच उद्देश आहे की ट्रेंड जो आहे तो डिक्लाइनिंग आहे, त्यामुळे तुमचे बेटरमेंटचे जे चान्सेस आहेत ते 1% पण का असे ना आहेत, नाही आहेत असे बिलकुल पण नाही आहेत, ठीक आहे. त्यामुळे मला वाटतं की जे ऑटो फ्रीज होतील, ठीक आहे, आता पहिले 6 ऑप्शन आपण दिलेले आहेत कॅप 3साठी, तरी पण मी मुलांना सजेस्ट केलं की तुम्ही अगदी अप टू 8 और 9th ऑप्शन असे पकडा की जिथे भेटलं तुम्हाला घ्यावंच लागेल, कारण जर एखादं बेटरमेंट वर खाली झालं तर तुम्ही 6 नंबरपर्यंत इझिली येऊन जात आहे. ओके, सो त्यामुळे मी मागेच सांगितलं, म्हणजे जर थोडक्यात एक्सप्लेन करायचं झालं तर समजा तुम्ही 6 फ्रीज होत आहेत ना, म्हणून 1 2 3 4 5 6 हे ऑप्शन दिले. ओके, कारण हे काय आहेत ऑटो फ्रीजवाले आहेत ऑप्शन्स, हे काय होणार आहेत ऑटो फ्रीज कॅप 3ला. आणि त्यानंतर तुम्ही 7th 8th 9th. आता बघा बेटरमेंटचे चान्सेस आहेत 1% का पकडे ना, आणि जर तुम्हाला समजा बेटरमेंट भेटली आणि 7व्यावरून तुम्ही 6व्यावर आलात, किंवा तुमचं अजून नशीब चांगलं असेल आणि 8व्यावरून तुम्ही 6व्यावरती आलात. ओके, म्हणजे तुम्हाला मागच्या कॅप 1मध्ये 7th लागला किंवा 8 लागलं नाही लागलं, पण कॅप 2ला तुम्हाला 6वाच लागला, बेटरमेंट झाली, तर तो फ्रीजच झाला, तुमच्याकडे काही ऑप्शन नाही नंतर. त्यामुळे मुलांना काय सांगितलं होतं की अप टू 9 ॲटलिस्ट, अप टू 9 तुम्ही काय करा, असे ऑप्शन्स द्या की जे तुम्हाला घ्यायचेच आहे. यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन. ओके, सो हे जे मागच्या वेळी अलॉटमेंट झालेली मुलं आहेत ज्यांना 7वं ऑप्शन आहे, 8वं ऑप्शन आहे, 9वं ऑप्शन, बी केअरफुल. ओके, जर बेटरमेंट झाला तर ह्याचे तर चान्सेस खूपच हाय आहेत की तो याचा वरचा ऑप्शन लागू शकतो आणि तो ऑटो फ्रीज होऊ शकतो. ओके, तो ही केअर कदाचित त्यांनी घेतली असेल असं मला वाटतं आहे. सो ओव्हरऑल मला एकच सांगायचं इथे, जे मी मगाशी पण सांगत होतो की बेटरमेंटचे चान्सेस आहेत, भले 1% का असे ना. ओके, बी रेडी फॉर दॅट अँड टेक युअर चान्स. कॅप 4पर्यंत चान्स घ्या, काहीही डोक्याला ताप नाही आहे. जो वेळ भेटतोय तो तुम्ही युटिलाइज करा, चांगले कुठले फ्री कोर्सेस करा, मी ऑलरेडी लिंक दिलेले आहेत, अजूनही लिंक देतो बऱ्याचशा. ते कोर्सेस तुम्ही करत बसा, काही वेळ तुमचा फुकट घालू नका. आणि कॉलेज काही सप्टेंबरशिवाय चालू होत नाही, त्यामुळे मी कॅप 2लाच ॲडमिशन घेतलं म्हणजे उद्यापासून माझं काही लेक्चर चालू होणार आहे असंही काही प्रकार नाही आहे. ओके, किंवा एखादं कॉलेज कंटिन्युअसली कॉल करते, अरे तुमचा नंबर लागला आहे आमच्याकडे तर ॲडमिशन घ्या, तर ते काही तुमची काळजी करत नाही आहे. त्यांच्यासाठी तुम्ही एक ॲडमिशन आहात. ओके, जे तुमचं झालं की ते पण रिलॅक्स होऊन जातात की त्यांचा एक जो कोटा आहे तो भरत चालला आहे. ओके, सो अशा गोष्टींमध्ये जास्त डोकं लावत बसू नका. एकच सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त बेटरमेंटचा ट्राय करा, कॅप 4पर्यंत जा, त्यानंतर अगेन्स्ट कॅपचा राऊंड पण अटेंड करा, ठीक आहे. आणि जे फायनान्शियली स्टेबल असतील त्यांनी इन्स्टिट्यूट लेवलचे पण राऊंड अटेंड करा, पण जास्तीत जास्त बेटरमेंटसाठी जा. ओके, त्यात तुमचं नुकसान काहीही नाही आहे. ओके, सो मित्रांनो, विथ दिस आय स्टॉप हिअर. माझं म्हणण्याचा फक्त एकच उद्देश आहे की ज्यांचं ऑटो फ्रीज होणार नाही त्यांनी बेटरमेंटसाठी जा.
ओके. बाकी या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक ट्रेंड दाखवला की तो डिक्लाइनिंग आहे आणि त्यामुळे बेटरमेंटचा 1% का असे ना तुम्हाला चान्स आहे. व्हिडिओचा कंटेंट कसा वाटला जरूर सांगा. जर आवडला असेल तर इतर मित्रांसोबत शेअर करा आणि ऑफकोर्स लाईक करायला विसरू नका. विथ दिस आय विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.